जे लाभार्थी बाधित अधिकच्या वाढीव मोबदल्याच्या आमिषाने काहीतरी कुटाणा करतात, भले मग एजंट येत असतील, आम्हाला एवढी जमीन नावावर करून द्या, आम्ही हे करू ते करू, तुम्हाला एवढं तेवढं फलानं भिकतानं, लक्षात घ्या, हा यूट्यूब चॅनल असा जगातला एकमेव यूट्यूब चॅनल आहे की जो स्वतः लाभार्थी बाधित परिवारातील व्यक्ती आहे. आणि राहिली गोष्ट ह्या सगळ्या परिस्थितीवरती गेली 4.25 अधिक 4.5 वर्ष होऊन गेली, लक्ष ठेवून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्थानिक जे काही राजकारण असतं त्यामुळे तुमचा राजकीय हितशत्रू असेल, तुमच्यावरती वेधक नजर रोखलेला तुमचा शेजारी असेल, अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळीकडून गोत्यात येणार असता. आता खरातचं जे कळमनचं प्रकरण आहे त्याची दुसरी बाजू काय दिसते की बाबा हे एवढं सहज सोपं नाही आहे. मी जे म्हणतो की या संरेखना म्हणजे भ्रष्टाचाराचं पुरण आहे, लक्षात आलं का? जी रद्द झालेली आहे त्यामध्ये देखील लोक चढेचुपका बसलेले आहेत. कारण का रस्ता झाला नाही तरी चालेल, पण परत खरातसारखी वेळ आपल्यावरती येऊ नये याची खात्री बऱ्याच जणांना आहे. मी खरं बोलायला कसलीच बिडबाड ठेवत नाही, लक्षात आलं का? तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सिंगरौली प्रयागराजमधील भूमाफियांची कहाणी बघा, सुरत चेन्नईमधली पहा, आणि इथं फक्त आणि फक्त तोंड बघून केंद्राचे निकषाने देखील पैसे वाटलेले आहेत ज्यावेळेस राज्याचे निकष लागू होते. तर एकंदरीतच काय की जसं जमल तसं खरात प्रकरण सगळंच उघडं करतं. अगदी मार्गिका व्हायरल होण्यापर्यंत नाही, पण गट लॉक झालेले असताना सुद्धा खरेदी होतात कशा या इथपर्यंत.